नमस्कार, मी गंगाधर सोळंके. आपण बघताय पॉडकास्ट ओपन अप. ओपन अप मध्ये आपण वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या पाहुण्यांना भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवर आपल्या सगळ्यांचीच वेगवेगळी मतं असतात, पण त्याच्यावर काही विशेष पाहुण्यांची विशेष मतं सुद्धा असतात. ती मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दिवाळीच्या संदर्भानं आपला येत असलेला हा पहिलाच पॉडकास्ट आहे, त्यामुळे सुरुवातीलाच सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. आपण सगळेजण सुट्ट्यांमध्ये फॅमिली सोबत काय करत असतो, एकतर चित्रपटासाठी जातो किंवा नाटकासाठी जातो. त्यामुळे आज आपण पॉडकास्टसाठी निवडलेला जो विषय आहे तो आहे नाटक. आणि आजच्या नाटक विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी जे पाहुणे आलेले आहेत ते नाटक केवळ लिहित नाहीत, नाटक केवळ दिग्दर्शित करत नाहीत, नाटकात केवळ काम करत नाहीत, तर ते स्वतः नाटक जगतात. आणि नव्या पिढीपर्यंत नाटक कसं पोहोचवता येईल किंवा नव्या पिढीला नाटकाची गोडी कशी लागेल या संदर्भानं सुद्धा त्यांचं मोठं काम आहे. वेगवेगळे विषय हाताळणं, वेगवेगळे विषय वेगवेगळ्या फॉर्म मधून पुढे आणणं, या सगळ्यासाठी ते प्रयत्न करतात. तर आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत, नाट्य क्षेत्रातले प्रतितयश दिग्दर्शक अभिजित झुंजारराव सरांचं मी ओपन टॉक्स मध्ये स्वागत करतो. आणि म्हणजे सुरुवातीलाच मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही कसे आहात आणि सध्या काय चाललंय? मी मस्त आहे. सध्या खूप धावपळ सुरू आहे आणि त्या धावपळीतच आपली ही पॉडकास्ट पण आता होतीये. त्याच्या आधी फक्त मला एक दिवाळीच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना, म्हणजे तुमचे जे काही व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्यात. मनापासून शुभेच्छा मित्रांनो. सेफ दिवाळी. थँक्यू सर. नाटकावर तर आपण बोलणारच आहोत, पण सध्या मिरग नावाची तुमची जी शॉर्ट फिल्म आहे, ही शॉर्ट फिल्म वेगवेगळ्या फेस्टिवल्स मध्ये गाजते आहे, तिला वेगवेगळे प्राइजेस सुद्धा मिळतात. तर त्या संदर्भानं मला थोडंसं जाणून घ्यायचं की नाटकापासून हा थोडासा वेगळा विषय तुम्ही लिहिलेला आहे, दिग्दर्शित केलेला आहे. तर हे मिरग काय आहे, आणि आम्ही असं समजूयात का की नाटकाकडून तुमची चित्रपटाकडे वाटचाल होते? सॉर्ट ऑफ तसंच म्हणता येईल की नाटकाकडून थोडंसं चित्रपटांकडे जाण्याचा हा प्रवास आहे. आणि त्याचं हे उचललेलं पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तरी ते वावगं नाही ठरणार. काय झालं की नाटक तर सतत करतोच आहे, आणि हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की सिनेमांमध्ये मी कामं करतो, सिरियलमध्येही काम करतो, पण म्हणजे मला फक्त प्रेक्षकांना ही आठवण करून द्यायची की दशक्रिया हा जो चित्रपट आला होता, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, त्याचे तुम्ही सह दिग्दर्शक होतात. तर त्याच आता हे पुढे म्हणजे तो प्रयत्न आहेच की, कारण कुणाचंही एक स्वप्न असतं की या क्षेत्रात इतकी वर्ष काम केल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक वाटतं की आता नाही, आपण फीचर फिल्मकडे जावं. पण मला असं एक जाणवत होतं की थोडासा घरचा अभ्यास आपण अजून थोडा आपला कमी पडतोय कुठेतरी. काम करणं वेगळं आहे आणि आउट अँड आउट एक पूर्ण फिल्म डिरेक्ट करणं ते खूप वेगळं आहे. म्हणून एक शॉर्ट फिल्म करून बघूया, तिला काय कशा पद्धतीनं यश मिळतंय, अपयश मिळतंय, जे काही त्याचं होणार आहे ते करून बघू आपण. मग ते करून बघण्याच्या नादात मिरगचा जन्म झाला. चांगला प्रश्न आहे तुझा हा, पण मला त्याच्या संदर्भातच तुला थोडंसं किंवा आपल्या या एकूणच प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की मिरग हा खूप आपल्या जवळचा विषय आहे. कारण मासिक पाळी हा विषय आहे. माझी स्वतः, मला 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी आता 9वीला आहे आणि छोटी मुलगी माझी 5वीला आहे. तर तिला ज्या वेळेला पहिल्यांदा पिरियड सुरू झाली, मासिक पाळी आली, आणि त्यावेळेला मला ते सुचलं की आपण त्याचं टॅबो का करतो, किंवा ते काही असं लपवून ठेवण्याचं काही हेच नाहीये त्याचं. आणि तो जो काळ होता तो असा पावसाचा वगैरे, म्हणजे पावसाळ्यात. करेक्ट. तर ती नोट मला कुठेतरी हे झालं की ते सृजनात्मक आहे, त्याच्यातनं उत्पत्ती होणार आहे. आणि निसर्ग जर इतकं छान आपल्याला देतोय आणि त्याच्यातनं आपण जर ह्या गोष्टी घेतल्या नाहीत तर ती कनेक्टिव्हिटी आपण कशी साधणार. आणि मला नेहमीच असं वाटत असतं की निसर्गाच्या जवळ जाऊन तुम्ही जितक्या कुठल्या कलाकृती कराल, कारण गावातना वगैरे मला आजही गावाला जायला आवडतं, किंवा खेड्यापाड्यात राहायला आवडतं. शेणामातीत माझ्या नाटकातली पात्र कुठेतरी मला सापडत असतात. तर ते पाऊस, निसर्ग, मिरग असं सगळं ते जुळून आलं आणि मग ती शॉर्ट फिल्म मी केली. पण त्याला मला खूप मेहनत घ्यावी लागली. आणि कारण सगळी सोंग करता येतात, आर्थिक सोंग काही आपल्याला करता येत नाही. पण त्या सगळ्याच्या मध्ये माझी पूर्ण टीम, माझं डीओपी, माझे असिस्टंट्स वगैरे सगळे आम्ही, कारण पहिलं बाळ असतं आपलं, त्यामुळे आपण म्हणजे ताक पण अगदी फुंकून पित असतो, तसा सगळा तो प्रवास झाला आणि ती अप्रिशिएट होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अप्रिशिएट होते. ती एक चांगली गोष्ट मला तरी
वाटली की आपल्याला जे म्हणायचं होतं ते ते पोहोचतंय पोहोचतंय, लोकांपर्यंत. correct, आता ही correct. मिरग म्हणजे पहिला पाऊस जसा मासिक पाळीचा आहे किंवा हो. तुम्ही शॉर्ट फिल्म मध्ये हे पहिलं पाऊल उचललेलं आहे, तसं नाटकाकडे जर आपण वळालो तर पहिलं नाटक आठवतं का काम केलेलं किंवा हो, दिग्दर्शित केलेलं? अगदी. तो अनुभव कसा होता? पहिलं नाटक, मुळात मी नाटकवाला नव्हतो कधीच. अच्छा, मला नाटकाची आवडही नव्हती. म्हणजे ओके, आज तरी मी ओके. तुझ्याशी 2 शब्द बोलू शकतोय. ओके. मला इतका न्यूनगंड होता की मी आयुष्यात कधीच कुणाशी 2 शब्द बोलू शकणार नाही. एक ओके. इनबिल्ट, आपण मध्यमवर्गीय असते. घरातनं हा, आलेलो हा, असतो हा, आणि आपली सगळी सुरुवात जी असते ना ती नाही रे ना- नको, हो, कशाला, हो. बापरे मला नाही जमणार हे भीती सगळं. असते. हा, त्या हा. भीतीपोटीच आपलं हे सगळं सुरू असतं. हा. माझ्या वडिलांना मात्र नाटकाची खूप आवड होती अच्छा. आणि याच्या आधीच्या माझ्या बऱ्याचशा मुलाखतींमध्ये मी ते सगळं सांगितलेलंच आहे. आता फक्त त्याचं एक्सटेन्शन पुढे घेऊन ओके, जातो ओके. की त्या भीतीवरती वडिलांनीच मला मदत केली की याच्यावरती तू मात करायचं आहे ना, तुला जर मात करायची आहे तर ती काहीतरी- मात तू त्याच्यात पडूनच करू शकतोस. म्हणजे म्हणजे पोहायला शिकायचं तर हा, ते तुम्ही लोहा लोहे को practice काटताय वाला नाही. ते सगळं प्रकरण अर्थात, झालं. अर्थात. आणि मग वडिलांनी मला खूप नाटकं दाखवायला सुरुवात केली आणि त्यावेळेला जाऊबाई जोरात नाटक जोरदार सुरू होतं. ओके. साधारण एक 98चा वगैरे तो काळ असेल, 98-2000 हो, जर मी हो, चुकत हो. नसेल तर. आणि मकरंद अनासपुरेंना मी काम करताना पहिल्यांदा स्टेजवरती अच्छा, बघितलं अच्छा. आणि ती जी काही तुफान बॅटिंग ते करायचे, मकरंद दादा आणि मंगेश देसाई हो, हो. दोघं, आणि निर्मितीताई पण होते हो, आणि हो, बाकी हो. त्यांची ती पूर्ण पलटण, आणि पुरू बेर्डे सरांनी ते नाटक बसवलं डिरेक्ट होतं, केलं होतं. direct केलं होतं. तर मी प्रचंड फॅन झालो. आपण पहिल्यांदाच नाटक बघतो आणि ते सगळं प्रेक्षकांच्या टाळ्या. टाळ्या, अरे हे लाईव्ह आहे, हे कधीच बघितलं नाही. हा. वडिलांची नाटकं मी बघत होतो पण ती स्पर्धात्मक वडील रंगभूमी. नाटकात काम करायचे. वडील नाटकात कामं अच्छा. करायचे पण ते MSCBच्या नाटकांमधनं ओके, कामं ओके, करत ओके. असे. हा, पण हा. ती कशी स्पर्धेपुरता स्पर्धेतली मर्यादित. नाटकं होती. आणि वडिलांना त्यावेळेला विठ्ठला वगैरे जे नाटक आहे विजय हा, हा, तेंडुलकरांचं, हा, हा. ओके. जयवंत देसाई ते डिरेक्ट करत होते, त्यावेळेला वडिलांना विचारलं गेलं होतं की हा, हा. तुम्ही व्यावसायिक नाटकामध्ये काम कराल का? पण घरची परिस्थिती, प्रापंचिक जबाबदाऱ्या, हो, मध्यमवर्गीय, हो, हो. पुन्हा तो कुटुंब न्यूनगंड तोच प्रश्न येतो. सगळं. तर वडिलांची कुठेतरी सुप्त इच्छा होती हा, हा, हा. की आपल्या मुलानं किमान ह्या क्षेत्रात जावं. पुढे आलं पाहिजे. तर ते जाऊबाई जोरात मी गडकरीला, आपल्या ठाण्याच्या गडकरीला बघायला. ते बघितलं. हा, हा. आणि राजकारण गेलं चुलीत नावाचं, त्याच्यातलंच एक थोडस स्किट सारखं, पकडलं. हा, त्याच्यातलं थोडासा झेस्ट पकडला हो, आणि हो. ते नाटक आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सादर केलं. अच्छा. मग तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. ते सोसायटीत आवडलं, मग आजूबाजूच्या 4-2 सोसायट्यांना ते आवडायला लागलं. हा, हा, हा. ते आम्हाला सुपाऱ्या मिळायला लागल्या अच्छा. त्यावेळेला. हा, हा, हा. मग त्याच्यातनं 400 रुपये मिळाले, 500 रुपये मिळाले. मग ते आता वाढत सगळा गेलं. तो प्रवास सुरू झाला. हा. पण हा प्रवास सुरू असताना ना गंगाधर, मला एक चांगली गोष्ट अशी झाली की माझ्या आयुष्यात करेक्ट टप्प्यावरती करेक्ट माणसं येत गेली, जे खूप जे होणं महत्त्वाचं फार आहे. गरजेचं आहे. हा. नाहीतर ना आपलं एक क्षेत्र असं आहे की इथे भरकटण्याची शक्यता अर्थात, खूप आहे. अर्थात, अर्थात. ते माझं भरकटणं झालं नाही. हा. म्हणजे मी पडलोच अशा माणसांच्या हातामध्ये की जिकडे मी तावून सुलाखूनच निघालो. निघालो. हा, हा, हा. पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की नेहरू सेंटरला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या असोसिएशननी अशा अशा पद्धतीचं किंवा नाट्यविषयक हा, एक वर्कशॉप होणार. ठेवलेलं. हो. म्हणजे त्यावेळेला आपलं जे मुंबई विद्यापीठाचं मास्टर इन थिएटर हो, हो, आर्ट्स हो, आहे हो, हो. ते सुरू झालेलं नव्हतं. हं. आणि पुन्हा तोच मुद्दा की मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय. आपल्याला सांगणारच कोण कोणी नसतं. नसतं. कॉलेज पूर्ण झालं की अर्थात, आर्ट्स, अर्थात. सायन्स, कॉमर्स कॉमर्स पैकी पर्सेंटेज काहीतरी किती आहेत त्याच्यावरून ठरतं. त्याच्यानुसार तुझी हा, आणि गुणवत्ता डॉक्टर, ठरते. इंजिनियर किंवा शिक्षक फार ठरतात. आणि हे कारकून ठरलेलं असतं. हा. किंवा BMC सर्व्हिस करणे किंवा हे मग ठरलेलं असतं. बँकेमध्ये सर्व्हिस हो. करणे असं होतं. तर तसंच झालं, माझंही कॉमर्सला ऍडमिशन हा, घेतलं, तिकडनं मी पास झालो वगैरे, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्या कोर्सला मी ज्या वेळेला जॉईन झालो ना त्यावेळेला पहिल्यांदाच मला समोर होते जयदेव हट्टंगडी, ओके. ज्यांना मी स्वतः गुरु मानतो. ओके, म्हणजे ओके. कदाचित जयदेव सरांना माहितही नसेल की हा आपला शिष्य आहे असं. हा, हा. पण मी जयदेव सरांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत आणि हा, मी हा. ज्या वेळेला मला संधी मिळते त्या वेळेला मी त्या ऋणातून उतराई होत असतो. कारण जयदेव सरांच्या त्या 1 ते 1.5 महिन्याच्या शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये इतक्या गोष्टी मिळाल्या की त्या अजूनही मला पुरतायत किंवा बरोबर. पुरून उरतायत किंवा हा. त्याच्यातनं मला नवं सापडतंय हा, काहीतरी. हा, हा, हा. कदाचित मला त्यावेळेला कळत नव्हतं ते काय म्हणताय, बरोबर, बरोबर. पण आपले शोध आपल्याला लागायला नंतर- लागतात की नाही हळूहळू, तसा तो मग प्रकार कोणी झाला. आपलं बोट पकडलं, कोणी आपला हात धरला, हे नंतर आपल्याला रिअलाइज होतं की हो, तेव्हा त्यांनी पकडलं ते म्हणून झालं. मी इथे करेक्ट आलो. करेक्ट करेक्ट हा. ते झालं. नेहरू सेंटरच्या त्या खालच्या सगळ्या मोठ्या हॉलमध्ये, हार्मनी हॉलमध्ये आमचे ऑडिशन्स वगैरे होते आणि तेव्हा काही मोबाईल वगैरे असण्याची शक्यताच शक्यता नव्हती. नव्हती. मी आपलं गेलो, ऑडिशन द्यायचं हा, म्हणून हा. दिलं. महाराष्ट्र टाइम्सला ती जाहिरात आली होती. हम्म. मला काही गॅरंटी नव्हती नव्हती आपलं की काही select सिलेक्शन होणार. होणारच आहे हा, हा, त्याच्यात.
पण एक 8 दिवसानंतर फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय आणि अमुक अमुक रक्कम तुम्हाला भरायची आहे हा, आणि तुम्ही या आणि नेहरू सेंटरला ते जॉईन करा. तो 1 ते 1.5 महिन्याचा सगळा प्रवास. सॉरी 1 ते 1.5 वर्षांचा तो हे ओके, असणार होता. ओके. पण तो 2 ते 2.5 वर्ष चालला. हा, हा, पण तिथे खूप दिग्गज मंडळी मला मिळाली. वामन केंद्रे सर मिळाले, नसीर सरांकडनं आम्ही ओके 4 गोष्टी ओके ओके. शिकलो, हा हा विजय कुमार, देवेंद्र राज अंकुर, हा, हा. सुरेश भारद्वाज, रामचंद्र शेळके, अशी खूप मोठी यादी आहे. म्हणजे आज ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग स्थानावरती आहेत आहेत आणि त्यांनी कान पिळले आणि त्यामुळे करेक्ट सोनार त्यावेळेला मिळाले आणि तिथून माझा सगळा नाटकाचा प्रवास हा सुरू झाला. पण मला म्हणजे प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की जसं त्यावेळी तुम्हाला ते भीत भीत आपण तिथे जातो, पण तो भीत भीत जाणारा विद्यार्थी आता सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे आहे त्यातल्या नाटकाचा जो विभाग आहे त्यात तुम्ही आता शिकवता आणि त्यातले नवे नवे विद्यार्थी घडवता. म्हणजे आयुष्यामध्ये कुठेही काहीही होऊ शकतं. जर कलाकार म्हणून आपण पुढे जाण्याचा विचार केला तर भीत भीत जाणं किंवा मला ते जमणारच नाही इथपासून विचार करण्यापासून ते विद्यार्थ्यांना शिकवण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. याच्यात आहे ना गंगाधर, म्हणजे शिकवतात बरेचसे आता प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत आणि कारणही पुन्हा त्याच्यातनं अर्थकारण वगैरे अमुक त्याच्यात आपण काही पडूया नको. पण मला असं वाटतं की कुणीतरी हे केलं पाहिजे, अर्थात कुणीतरी हे केलं पाहिजे. मग ज्या वेळेला आता आपली प्रत्येकाची सुरुवात कुठून होते तर आपण एकांकिका स्पर्धांमधनं कुठेतरी आपण जातो बघायला आणि आपल्याला वाटतं की अरे हे इंटरेस्टिंग आहे, हे आपण कधीतरी केलं पाहिजे. म्हणजे जसं ग्रामीण भागातनं एखादी एकांकिका आली तर आपण पटकन त्यांना हसतो, अरे काय करताय ते, असं कुठे असतं का? अरे पण त्यांना सांगणारच कोणी नाहीये ना, ते इथपर्यंत ते करून पोहोचले. हो रे, मला हे असं सारखं डाचत राहतं. हे का झालं हे पण मी तुला सांगतो. मी स्वतः कल्याणला राहतो. ओके. आज आपण हे सगळं ठाणा आणि ठाण्याच्या पलीकडचे म्हणजे खाडीच्या पलीकडचे आपण आणि खाडीच्या अलीकडचे आपण, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सगळी दादा कॉलेजेस, सगळ्या दादा संस्था, त्यांच्या एकांकिका त्यावेळेला मी बघत असे आणि मला असं अप्रूप वाटायचं, अरे हे किती छान करतात, हे आपल्याला कधी जमेल. आपल्याला शिकून तर आलो होतो, पण आता याच्यात ना पुन्हा एक अडचण असते की तुम्ही ज्या वेळेला शिकून येता त्यावेळेला तुमच्यावरती दबाव हा जास्त असतो. कारण समोरच्याला ज्या वेळेला कळतं की अरे हा शिकून आला, अच्छा शिकून आलायस का, आता हा करणार. आणि तिथे जर आपण माणूस होत, आपण चुकूच शकतो आणि आपल्याकडनं चुका झाल्या तर आपलं क्षेत्र इतकं छान आहे की लगेच आपला पकडला जातो, आपला तिथल्या तिथे पाण उतारा केला जातो. अर्थात हा पाण उतारा होणं पण खूप गरजेचं असतं त्या वेळेला. माझ्या पहिल्याच प्रयोगामध्ये प्रसाद पंडित मला परीक्षक होते. खूप छान अभिनेते आहेत, खूप छान दिग्दर्शक आहेत आणि माझ्याकडनं ना प्रयोग जसा सुरू झाला तशा चुकाच घडत गेल्या. एखादा दिवस नसतोच ना आपला, तो माझा दिवस नव्हता. आणि कल्याणच्या आचार्य यात्रे रंगमंदिरामध्ये तो प्रयोग होत होता आणि तिथे ना खूप माती झाली त्या प्रयोगाची. आणि असं सगळं झाल्यानंतर त्यांनी खूप कानउघडणी केली माझी. म्हणजे पहिल्याच प्रयत्नात जे पडणं असतं ना, त्या पडण्यानंतर ते लागणं असतं, तोंडातनं रक्त येतंय, नाकातनं रक्त येतंय, सगळं फुटलंय, लोक आपल्याला हसतायत, हे सगळं झालं. आणि ते जर झालं नसतं तर आज मी तुला इंटरव्ह्यू देण्या इतपत पोहोचलो नसतो. ते होणं गरजेचं होतं. पहिल्याच याच्यात जर यश मिळालं असतं तर कदाचित माझ्या डोक्यात हवा गेली असती. तर ते जे सांगणं होतं आणि आजच म्हणजे आत्ता ज्या वेळेला आमचा हा इंटरव्ह्यू शूट होतोय त्याच वेळेला त्याच प्रसाद पंडित सरांचा मला मेसेज आला की तू खूप छान काम करतोयस, तुझ्या कामानं आम्हाला प्रेरणा मिळते. अर्थात कदाचित त्यांना हा जो काही 15-20 वर्षापूर्वी घडलेला किस्सा आहे तो कदाचित माहितही नसेल. आता ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं त्यांना कळेल की अरे अशा एका मुलाला आपण त्यावेळेला झापलं होतं. तुमचं मोठेपण सुद्धा आहे की तुम्ही ते मान्य केलंच पाहिजे, मान्य केलं पाहिजे. कान उघडले म्हणून हे मी त्याच्याच करता म्हणतोय की पुन्हा तो प्रशिक्षणाचा मुद्दा. जसं डॉक्टर होण्याकरता शिक्षण लागतं, इंजिनियर होण्याकरता लागतं, गेला बाजार क्लार्क होण्याकरता, कुठल्याही गोष्टीमध्ये तुला पोहोचायचंय तर तुला तिथे करावंच लागतं. तर मग मी याच्यानं मला असं वाटायला लागलं की नाही, हे पोहोचलं पाहिजे. आपण आपलं काम करतच राहूया, नाटक करणार आहोत, सिनेमे करणार आहोत, सिरियल करणार आहोत, पण याचा पण कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि मग ती प्रशिक्षण संस्था आणि सगळ्या गोष्टी झाल्या. मागे एकदा मी ललित कला केंद्र जे मुख्य आहे म्हणजे गुरुकुल जे आहे पुणे विद्यापीठाचं, तिथे एक्झामिनर म्हणून गेलो होतो. त्यावेळेला मी आळेकर सर पण होते, भोळे सर होते
अशी सगळी मंडळी होती आणि त्याचं विकेंद्रीकरण करण्याचा एक मुद्दा असा जस्ट चर्चेमध्ये आला ओके की ओके याचं विकेंद्रीकरण झालं. कसं प्रत्येकाला ऍडमिशन घेणं नाही शक्य होत नाही आणि इच्छा असते पण हो, कधी हो. पैसे नसतात, कधी आपलं सिलेक्शनच होत नाही, गाईड करणारं कुणीच नसतं, असं सगळं होतं. तर आळेकर सरांच्या डोक्यातून ही कल्पना आली की याचं विकेंद्रीकरण करूया आणि जेणेकरून ही पूर्वतयारी असेल ओके ललितला येण्याची किंवा NSD ला जाण्याची किंवा पूर्वतयारी. FTI ला जाण्याची हो, हो. किंवा ह्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकण्याची. आणि ती त्या मुलांना त्याच ठिकाणी मिळेल. करेक्ट. कोणाला पुण्याला जायची गरज नाही, मुंबई विद्यापीठात जायची. हा जसं कल्याण आहे तर कल्याणलाच मिळेल तसं ते विकेंद्रीकरण. करेक्ट. तर तसं ते विकेंद्रीकरण झालं आणि त्याच्यातून कल्याणच्या त्या एकूणच ऍक्टिव्हिटीचा जन्म झाला. तसा आहे. आता तुम्ही याच्यामध्ये 2 मुद्दे सांगितलेत मला खूप महत्वाचे वाटतात. एक की आपण किती शहरात राहत असलो तरी तुमची आणि माझी पिढी आपली नाळ गावासोबत गावाशी जोडलेली आहे आणि ते मध्यमवर्गीय सगळे चटके वगैरे आपण खाल्लेले असतात. आणि तिसरं तुम्ही म्हणताय की ग्रामीण भागातून येऊन शहरात प्रस्थापितांसमोर करणं किंवा मोठ्या मोठ्या कॉलेजेस समोर करणं ती एक जी धडकी भरलेली असते. पण आपलं अनुभव विश्व हे म्हणजे मोठंच असतं, वाढलेलं असतं, कारण आपण हा सगळा प्रवास बघितलाय गावापासून ते शहरापर्यंत. तर ते दिग्दर्शक म्हणून त्याचा एक फायदा होता का? वेगळी तयारी करावी लागत नाही का? किंवा ती करायची असेल तर आता तुम्ही म्हणताय की म्हणजे मी नाटकातला माणूस नव्हतो, मला त्याच्याविषयी पण तो दिग्दर्शक येतो कुठून? त्याची काही तयारी आहे का? ते आपल्या आतमध्येच असतं, आपल्याला सापडत नाही, की वाचनाने ते होतं, की ते लेक्चर्स ऐकल्यामुळे ते झालं? कारण आतमध्ये नसेल तर तुम्ही ते एवढं मोठं काम नाही करू शकत. आता त्याच्यात तर 3 मुद्दे आहेत महत्वाचे. पहिला मुद्दा, मी दिग्दर्शक अशा करता झालो कारण दुसरं कोण माझं नाटक बसवायला तयारच नाही. अच्छा. मग मी काय करायचो, मी खूप बघायचो. मग तुम्ही नाटकं लिहिलीत तेव्हा? नाही, मी लेखक नाहीये मुळात, मी दिग्दर्शक आणि अभिनेता असंच आहे. पण मी बघायचो भरपूर, मी आजही बघतो. मग भले समोरचं नाटक लोकांच्या दृष्टीनं काहीतरी वाईट चालू आहे स्टेजवरती किंवा काय बघायचंय, चल उठून निघून जाऊया, असं जरी असलं ना तरी मी ते बघतो. कारण त्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट कळते की किमान आपल्याकडनं अशा चुका होऊ नयेत. त्या बिचाऱ्यांना सांगणारं कुणी नाहीये, आपल्याकडून तरी किमान ह्या चुका होऊ नये म्हणून मी ते बघतो. तर माझ्या दिग्दर्शनाची सुरुवात जी आहे ती अशा सिच्युएशन मध्ये झाली की नाटक तर करायचंय, नाटक माहित तर नाहीये, थोडंफार तिकडनं जे काही ज्ञान आपण घेतलंय पण ते काही ऊसाचं चिपाड नाहीये की आज ते आतमध्ये टाकलं आणि उद्या रस बाहेर आला, असं नाहीये. ते चिपाड टाकलं कारण ते जे जयदेव सरांकडनं जे शिकलो ते आत्ता कुठेतरी थोडं 5 पैसे कळायला लागलं. तर तेव्हा तर ती आकलन क्षमताच नाहीये आपल्यामध्ये तेवढी, तर ते कसं काय होणार आपल्याकडनं. मग काय झालं की हे सगळं बघतोय, अच्छा हे असं केलं की आपल्याला बक्षीस मिळतं, आपल्याला म्हणजे जे करतायत त्यांना बक्षीस मिळतं. म्हणजे हे म्हणजे हे मिळत गेला, एक आपल्याला एक धागा मिळत गेला. अच्छा असं केलं की आणि ती गणित असतात स्पर्धात्मक रंगभूमीवरती आपण गणित सगळी ती असतात. मग ते करत गेलो, त्याच्यातनं थोड्याशा ओळखी झाल्या. मग याला गळ घाल, त्याला गळ घाल, बाबा रे जरा आमचं नाटक बसवून देतात का? बरं बसवून देतो. मग त्याच्याकरता असे आम्हाला थोडेसे बाबा पैसे तुम्हाला द्यावे लागतील. म्हटलं बरं पैशाचं मग काहीतरी आपला मित्रांनी सगळा जुगाड करत ते सगळं. त्यावेळेला आम्ही आमचे जे दिग्दर्शक होते रमेश रोकडे सर, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला नाटकाचं पहिलं बाळकडू खऱ्या अर्थानं पाहिलं. तसं झालं. त्यांचेही खूप उपकार आहेत माझ्यावरती की त्यांनी ते सगळं झालं आणि अशा पद्धतीनं नाटक माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एक स्टेप पुढे जाणारं ठरलं. हे सगळं होत होतं. मग नंतर हा सगळा प्रवास मग माझा सुरू झाला. बघणं, छोट्या छोट्या एकांकिका कर, कुठेतरी स्पर्धेत नम्रात आलं की बाबा आपल्याला फक्त मी एक मला असं जाणवतंय की मी ते यश आहे ना ते मी डोक्यात नाही ठेवलं, ते मी भुरकन काढून टाकलं. रात्री 12 वाजता आज आपल्याला बक्षीस मिळालं तर त्याच रात्री 12 वाजता ते स्वाहा. म्हणून मग कदाचित पुढच्या कामाला लागलो, पुढच्या विषयाला आलो. आणि आज मी अशा स्टेजला हे वक्तव्य करू शकतो की बक्षीस मिळणं हा पण फोलपणा आहे बऱ्याचदा. हे माझं आता एक तयार झालेलं मत आहे की आपण मग ना ते बक्षीस शरण व्हायला लागतो, तिथेही ते घोटाळे होत असतात. म्हणजे या फेस्टिवलचा हाच आहे, त्या फेस्टिवल तो एकदा लेबल लागायला लागलं की आपण त्यात अडकत जातो. मग मी स्वतःवर प्रयोग करायला सुरुवात केली आणि हे सगळे स्वतःवर प्रयोग करत होतो. ते माझ्यावर तर होतच होते, ते प्रेक्षकांवरती पण होत होते. मग तो दिग्दर्शक, जो तुझा आत्ताचा प्रश्न आहे की दिग्दर्शक कुठून तयार झाला,
तर तो जाणीवांमधून तयार होत गेला, ओके. तो वाचनामधून तयार होत गेला, तो दुसऱ्याच्या बघण्यातनं तयार होत, म्हणजे दुसऱ्याची नाटकं बघून बघून तो तयार होत गेला. आणि माझं म्हणणं काहीतरी माझ्याकडे आहे आणि मला माझं म्हणणं मांडायचंय. माझ्या नाटकाचं हे ही गरज आहे आणि मला हे व्यक्त होण्याची गरज आहे. पण एकूण नाटक या विषयासंदर्भात आपल्याला कसं बोलता येईल, आणि ते तुम्ही नेहमीच बोलत असता, पण एक महत्वाचा मुद्दा तुम्ही बोलता बोलता सांगितला, तो म्हणजे खाडीच्या इकडचं नाटक आणि खाडीच्या तिकडचं नाटक. तसं प्रेक्षकांसाठी मला फक्त हे विचारायचंय की हे प्रायोगिक नाटक जे आहे किंवा समांतर रंगभूमी जी आहे किंवा व्यावसायिक नाटक जे आहे, याला सोप्या भाषेत प्रेक्षकाला काय सांगता येईल की हे काय प्रकरणं आहेत? म्हणजे व्यावसायिक नाटक म्हणजे काय, प्रायोगिक नाटक म्हणजे काय, किंवा जी समांतर रंगभूमी चालू आहे हे सगळं काय आहे? मुळात आहे ना गंगाधर, हा फरक आपण रंगकर्मींनी केलेला आहे असं माझं ठाम मत आहे. नाटक नाटकच आहे. प्रायोगिक नाटकाची जाहिरात जरी मला आज महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रामध्ये देण्याची वेळ आली तर तिथे मला कोणतीही मुभा मिळत नाही. मला तेवढ्याच पैशांमध्ये माझ्या नाटकाची जाहिरात करावी लागते, प्रायोगिक नाटकाची, आणि व्यावसायिक नाटकाची सुद्धा तेवढ्याच याच्यात होते. राहिला प्रश्न फक्त काय होतोय की आशयाच्या संदर्भात इकडे व्यावसायिक नाटकामध्ये थोडासा लोकानुनय केला जातो आणि इथे प्रायोगिक नाटक करत असताना मला प्रकर्षानं वाटतंय की हा मुद्दा माझ्या प्रेक्षकांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी हे नाटक वेगळ्या जाणीवेनं पाहिलं पाहिजे. एवढाच काहीतरी रंजन आहे, दोन्हीकडे रंजन आहे, दोन्हीकडच्या प्रेक्षकांची भूक वेगवेगळी आहे. शिवाजी मंदिरचा प्रेक्षक वेगळा आहे आणि इथे आपण कुठल्या कट्ट्यावरती एखादा जर नाट्यप्रयोग सादर करतोय तर तिथला पुन्हा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. तर हे जे दोन मुद्दे आहेत, एवढाच काय तो फरक मला तरी वाटत असतो. त्याच्यामुळे त्याच्यात काही असं फार हे नाहीये, वेगळं नाहीये. जेव्हा एखाद्या नाटकाला टॅग लागतो प्रायोगिकचा, तेव्हा तो प्रेक्षक आपोआपच कमी होतो का? म्हणजे लोकांना असं वाटतं का की हे विषय आमचे नाहीयेत किंवा याच्यात काहीतरी थॉटफुल असेल, किंवा लोकांना काहीही वाटत नाही. लोकांच्या दृष्टीनं प्रत्येक नाटक नाटकच आहे. हे पुन्हा तोच मुद्दा की हे आपण त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. आता माझं नाटक बघायला आता इतर अनेक रंगकर्मी आहेत जे प्रायोगिक रंगभूमीवरती काम करत असतात. माझं नाटक कदाचित आत्मस्तुतीचा भाग याच्यामध्ये येईल तर ते मला मायबाप रसिक प्रेक्षकांनी माफ करावं. आत्मस्तुती अजिबात नाहीये, मला काहीतरी महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे म्हणून माझं नाटक असा शब्दप्रयोग मी इथे करतोय. ते नाटक सादर करत असताना आता मी इतकी वर्ष काम करतोय, मला कधीही अशी वेळ आली नाही की नाटक बघायला प्रेक्षकच नाहीये समोर. तुम्हाला तुमचा प्रेक्षक निर्माण करावा लागला. तुम्हाला तो निर्माण करता आला. आज अतुल पेठेंसारखा दिग्दर्शक आहे जो हार्डकोर प्रायोगिक नाटक करतोय, रादर तो नाटकच करतोय, मला प्रायोगिक नाही. थोडंसं ऍडिशन मी करेल की तुम्ही जसं कल्याणमध्ये नवीन मुलांना संधी देताय किंवा नवीन कलाकार कसे पुढे येतील, त्यांना स्टेज, तसं अतुल पेठेंचं सुद्धा याच्यामध्ये मोठं काम आहे की अगदी गावागावात जाऊन त्यांनी कलाकार शोधले, तसे विषय घेतलेत आणि त्याप्रमाणे ते मांडत गेले. करेक्ट. अतुल सरांच्या बाबतीत ते आपल्याला निश्चितच म्हणतात की आजच्या घडीला महाराष्ट्रातला रादर पूर्ण भारतामधला खऱ्या अर्थी नाटकवाला. मी तरी बाबा कुठेतरी तुला सिनेमांमध्ये छोटं मोठं काम करताना दिसेल, मालिकांमध्ये दिसेन किंवा इतर काही मी याच्या असोसिएट काही काम काही करत असेल, पण अतुल पेठे हे 24/7 नाटकवाले. मी 24/7 म्हणतोय म्हणजे तू समजून जा आणि प्रेक्षकांनीही समजून जा. त्यांनाही कधी अशी वेळ आली नाही की हे व्यावसायिक आहे, हे प्रायोगिक आहे. आज तो माणूस पुण्यासारख्या शहरामध्ये एकाच ठिकाणी एकाच नाटकाचे प्रयोग सलग लावतो आणि प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही माझ्या शहरामध्ये येऊन नाटक बघा. मग तिथे कुठे काय होतंय, बरोबर, हाऊसफुल जातायत ना. हा फक्त काय तो फरक आहे, लोकानुनयाचा फरक आहे. आणि इकडे माझं म्हणणं पोटतिडकीने मला मांडायचंय आणि ते मांडण्याकरता माझा एक प्रेक्षक वर्ग आहे. मग तिथे आशयाच्या दृष्टीनेही प्रयोग होत असतात, कारण एक साचेबद्धता व्यावसायिक रंगभूमीवरती येते आणि व्यावसायिक रंगभूमीवरती काम करत असताना मला फार प्रयोगशील राहता येत नाही, कारण तिथे खूप मोठं अर्थकारण लागलेलं असतं. अर्थकारणाच्या दृष्टीनं मोठं अर्थकारण असतं आणि प्रायोगिक नाटकाचं अर्थकारण जरी त्याच्या समान असलं खर्चाच्या दृष्टीनं तरी इतर बजेट वाईज जे आहे ना ते थोडंसं कमी आहे. एवढाच काही तो फरक आहे, बाकी सगळ्या गोष्टी ऍज इट इज आहे. पण जर अर्थकारणावरच आपण बोलतोय तर आता अलीकडे म्हणजे अगदी चित्रपटांसारख्या नाटकाच्या सुद्धा जाहिराती यायला लागल्यात. म्हणजे
ऍड टाईप कॅमेऱ्यावरच्या ज्या ऍड आपण ज्याला म्हणतो त्या सुद्धा यायला लागल्यात. तर असं होतंय का की प्रेक्षक चेहरा बघून नाटक बघायला जातात? म्हणजे आता विधू विनोद चोप्राचा जो 12th फेल चित्रपट आलेला आहे आणि ऋतिक रोशनचा सुपर 30 आपण म्हणूया, तर 12th फेल प्रायोगिक आहे का आणि सुपर 30 व्यावसायिक आहे का? कारण ते माउथ पब्लिसिटीने लोक तिकडे जातात. तिथेच जर कोणीतरी एक चेहरा असता तर कदाचित तो पण खूप चेहऱ्याचं वलय व्यावसायिक रंगभूमीवरती जास्त आहे, हे मान्यच करावं लागेल आपल्याला. कारण आता अनेक दिग्गज कलाकार आहेत मराठी रंगभूमीने, अनेक उत्तम उत्तम अभिनेते अभिनेत्री दिलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याला निश्चितच एक वलय आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि थोडा काय होतं की कोण काम करतंय बाबा ह्या नाटकामध्ये ते बघून येतात. म्हणजे जे सातत्यानं नाटक करणारी जी मंडळी आहेत मराठी रंगभूमीवरती, म्हणजे अगदी प्रशांत दामले सर असतील, प्रसाद ओक असतील, चिन्मय मांडलेकर असेल, वैभव मांगले असेल, अशोक मामा आहेत, ही सगळी नावं जी सातत्यानं करतात. आता हा एक वर्ग आहे, यांचा स्वतःचा मास प्रेक्षक तयार आहेच. आता एखादा नवा निर्माता ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचा हा विचार असतो की ह्या सिरियल मध्ये दिसलेली ही व्यक्तिरेखा, ती व्यक्तिरेखा म्हणतोय आम्ही, तोवर त्याला तेही माहित नसतं की या कलाकाराचं नाव काय आहे. बरोबर. तर ते त्याच्या प्रेमात पडून, कारण तिथे गोंधळ असा आहे की तिथे प्रयोग संपल्यानंतर मला एक सेल्फी घ्यायची आहे त्या ऍक्टर बरोबर, ह्या दृष्टिकोनातून आलेला तो प्रेक्षक तिथे होतो. आणि अर्थात ते धंद्याचं गणित आहे. मग मला जर माझं प्रोडक्ट विकायचंय, आज मी सुद्धा माझ्या नाटकाची जाहिरात करतोच, मग ती सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, कधी वेळ पडली तर पेपरला जाहिरात दिली किंवा आणखी कुठल्या डिजिटल माध्यमातून केली, जाहिरात करावीच लागणार, कारण आपलं क्षेत्रच विकण्याचं आहे. मला स्वतःला विकावं लागणार आहे, त्याच्याशिवाय माझं प्रोडक्ट विकलं जाणार नाही आणि मार्केटिंगचा जमाना आहे. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा गृहीत धरल्या पाहिजेत. त्याच्यात वावगं काहीच नाही. आणि चेहरा जर हवा असेल आपल्याला तर मग तुम्ही चेहरा घ्या, कोणाचं काही म्हणणंच नाहीये. आणि प्रेक्षकांना जे हवंय ते तुम्हाला जर द्यायचंय व्यावसायिक रंगभूमीच्या बाबतीत, तर तुम्हाला त्या चेहऱ्याची गरज ही नेहमी लागणारच. ओके. आता तुम्ही म्हणजे आपण त्या अर्थकारणावरच बोलतोय म्हणून, आणि तुम्ही एवढी वर्ष नाटकामध्ये काम करताय, तर ही मोठी म्हणजे आता चित्रपटामध्ये हे खूप होतंय की मोठी मीडिया हाऊस जी आहेत ही छोट्या मीडिया हाऊसला खाऊन घेत आहेत किंवा ती तिथे संपतायत, ती पोहोचत नाहीत. मग आपण नेहमी ही चर्चा करतो की मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाही किंवा थिएटर मिळत नाही. तसं आमच्या म्हणजे नवीन मुलांच्या कानावर ही गोष्ट सतत येत राहते की तारीख न मिळणं किंवा शनिवार रविवारच्या तारखा वर्षभर बुक असणं, हे सगळं तुम्हालाही भोगावं लागतं का? किंवा याचं हे आहेच, हे कोणालाही चुकलेलं नाहीये. कारण काय आहे की कसं होतंय बघ गंगाधर, इनमिन हाताच्या बोटावर मोजण्या इतकी 11 ते 12 थिएटर्स आहेत मुंबईतली. जर तू सगळं पाहिलंस तर आपण म्हणतो की अखिल भारतीय नाटक आहे, परिषदेच्या याच्यात मला पडायचं नाहीये, पण आपलं नाटक हे पूर्ण अखिल भारतीय किंवा अखिल महाराष्ट्रात आम्ही पोहोचतो. पण हे खरं आहे का? तर तसं नाहीये. आपण फार क्वचित वेळेला नाशिक पर्यंत पोहोचतोय, औरंगाबाद पर्यंत पोहोचतोय. औरंगाबादच्या पलीकडे परभणी पण आहे ना, औरंगाबादच्या थोडस आणखीन पुढे गेलं तर जालना आहे. जोडून तुम्हाला की मुंबईत प्रेक्षक आहे, औरंगाबादमध्ये प्रेक्षक आहे, नाटकवाल्यांनी परभणीमध्ये जालन्यामध्ये तो नाटकासाठीचा प्रेक्षक निर्माण करण्यासाठी काही केलंय का? आपल्याला करावं लागणार. आपण थोडेसे, मी तेच म्हणतोय मुद्दा तो की जो अखिल भारतीयत्व जे आहे आपलं, त्याला थोडस आपल्याला थोडं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण तिथे पोहोचत नाही. म्हणजे मी सांगू तुम्हाला, मी जिथे जे माझं गाव आहे, तालुका प्लेस आहे, तिथे नाट्यगृह आहे, पण मला तिथे कोणतं लग्नाचे सोहळे होत असतील आलेलं आठवत नाही तिथे. करेक्ट. आणि मग आलं तर तिथे तो चेहराच पाहिजे, तेव्हा लोक तिथे नाटक, आणि ती चेहरे आली तर हळूहळू लोक सगळं बघतील. बरोबर. पण तो प्रेक्षक आपण निर्माण नाही केलाय का तिकडे अजून? नाही, आता प्रेक्षक निर्माण केला नाहीचा हा नाहीये. पूर्वीच्या काळी बघ काय होतं, म्हणजे ज्यावेळेला निळू भाऊ वगैरे जोरात नाटकाच्या चळवळीतनं आलेली माणसं आहे ती, किंवा सेवा दलाच्या माध्यमातून निळू भाऊ ज्या वेळेला पूर्ण महाराष्ट्रात फिरत होते, त्यावेळेला तर तिथे पारावरती नाटक सादर होत होतं, शाळेच्या कुठल्या तरी व्हरांड्यात सादर होत होतं, हे सगळं होत होतं. आत्ता असं झालेलं आहे की निर्मात्यांना पण ते परवडत नाही.
कारण बरोबर. तुझी खर्च- एकूणच ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट आहे हा, हा, ती हा. एवढी हेवी आहे, वाढली आहे. हो. एवढी वाढलेली आहे की त्याच्यामुळे मला दौरा करायचा जरी म्हटलं ना तरी मला ते पॉसिबल होत नाही. मी करीन सुद्धा, पण हा. प्रेक्षक येईल का, ही एक खूप मोठी आणि भीती कमीत कमी आहे. 4 शो तरी तिकडे एका तिथे वेळी मिळाले लागले तर पाहिजे. ते माझं जर गणित मी भरून एक प्रयोग निघेल. करायला गेलो, मी औरंगाबाद पर्यंत गेलो, मग हा. औरंगाबादवरून मी थोडा बीडला गेलो, मग हो. मी परभणीला गेलो, मी जालन्याला गेलो, हा, अजून हा. 1-2 मला जर कॉन्ट्रॅक्ट शो मिळाले तर माझी कदाचित ऍटलिस्ट ती जी प्रोडक्शन कॉस्ट भरून आहे ना निघेल. ती तरी भरून निघेल, आणि त्याची हमी सध्याला मिळत नाहीये. हा, हा. त्यामुळे हा मुद्दा एक येत असेल की दौरे थोडेसे कमी झालेत, आणि ते कमी झाल्यामुळे नाटकाचं पसरणं जे आहे सगळीकडे, हा, हा, हा. किंवा नाटकाचं पोहोचणं जे आहे, त्याच्यावरती ते मर्यादा आली. मर्यादा मर्यादा आल्या. हा, हा. म्हणजे पण हा आता- मुद्दा गृहीत धरला.